उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडीला। संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडीला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या बाबा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। विठ्ठला 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 अष्टांग योगी महासौख्य दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी जंजा तुटे भवपासा, नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम सांद्रणीला भूतापम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सवयत बलासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची, दुसरी चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, दुसरी गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचे। थोडासा बेस आणि ट्रबल, बेस कमी करायचा, ट्रबल वाढ। त्यांच्या कृपाचा कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, हरिकलावत्ने ज्योतरार्थ अवतारम, कलंकांकते ज्योति कामोदिवक्त्रम, खलानिशवाता पनोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरे काहीच नेने, हरी बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, हे दुःख माझ्या मारुती, हे दुःख
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोने आता सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला निज चरण तुमच्या लागलो निज चरण नव स्वामी दोघ या देवा हे यावरी नग गावावे अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा हो देवेला की सेवक झालो देवेला की सेवक झालो तुमच्या लागलो स्वामी तू कया देवा देवेला की सेवक झालो देवेला की सेवक झालो देवेला की सेवक झालो देवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज देवा एकदा टाळी वाजवा मस्त पैकी वा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आव स्वामी तू कया देवा यावरी न करावा भेर उजळली भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायत हरी थोडासा ट्रबल हे अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने अथांग दयेन श्री काशी विश्वेश्वराच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा महाशिवरात्र महोत्सव या सोहळ्याला मला वाटतं गेली अनेक वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे 41व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आहे माझं पामर आहे काय थोरपण पायची वाहन पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपन्न होत असताना मी पहिल्यांदाच एक खंत व्यक्त करेल काय खंत अशी की महाराष्ट्रातली सगळी नामवंत या लिस्ट मध्ये पण सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे वयानं बरं का वयानं सगळ्याच गोष्टीने लहान आहे काळजी करायची गरज नाही सगळ्या सर्व क्षेत्रातले सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या गोड अशा गायनानं गोड अशा मृदुंगानं गोड अशा टाळाच्या साथीनं खरं तर या ठिकाणी रंगदेवतेचा वास आहे खरं तर रंगदेवतेनं सुद्धा या मंडपामध्ये नाचावं एवढी गोड असं वातावरण रंगदेवता निर्माण करणारी सगळी मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गुंजाळवाडी असेल वेल्लाळे असेल या मंडळींना अगदी हिरा पाकडायची सवय आणि रत्नपारखी मंडळी यांना जास्त बोलायची मला काही गरजच लागत नाही महाराष्ट्रातले सगळे नामवंत गायनाचार्य सगळे नामवंत मृदुंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे किती गोड नाचतात बरं किती गोड पावल्यात असं वाटतं मंडपातले कधी मात्री उचलावून तुमच्या ओवा वाळावा आणि परत ठेवून द्यावा जिथले तिथे अगदी गोड आहे अगदी 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 गोड असा स्पीकर महाराष्ट्रातला जो नामवंत स्पीकर आहे पवार स्पीकर मंगळापूरकर ते सुद्धा गोड आहे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य अगदी ज्यांचं गाणं अगदी हृदयापर्यंत पोहोचतं तुमचा आवाज बनवत असताना साक्षात सरस्वती मातेने वेळ काढावा म्हणून एवढं गोड गाणं आहे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कुकळा शुभमजी महाराज बनकर महाराज जे आपण उपस्थित आहे महाराज जोरदार वाजवायची म्हटलं का जोरात जोरात हा दुसरे गायनाचार्य आदरणीय अगदी जीवाचे जीवलग प्राणप्रिय कंठस्थ अगदी राजापूर गावचं वैभव नवे नवे संगमनेर तालुक्याचं वैभव महाराष्ट्रामध्ये
एक त्यांची मोठी ख्याती. काय ख्याती आहे? जरी देवाने एक बाजू दिली नाही तर दुसरी बाजू अगदी परफेक्ट दिली. भारतजी महाराज गुंजळ एकदा जोरदार टाळी वाजवा. छान पैकी मस्त गोड गातात. दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तनही प्रसिद्ध आहे, गोड असं गाणंही प्रसिद्ध आहे आणि गोड स्वभावही प्रसिद्ध आहे, नवनाथजी महाराज. खरं तर गोड टाळी वाजवा मस्त पैकी, अगदी गोड आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या ताई सगळे त्यांचे विद्यार्थी आहेत, सगळे त्यांचं सुद्धा खरं तर गोड आहे. अगदी अगदी त्यांनी या विद्यार्थ्यांना शिकवलंय, वाढवलंय, घडवलंय. ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजवण्याचं काम एकदा त्यांच्याकरता सुद्धा सुंदर टाळी झाली पाहिजे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, कीर्तन केसरी. कर्नाटक राज्यापासून ज्यांचा कीर्तनाचा प्रवास सुरू झाला, परराज्यातून महाराष्ट्रामध्ये ज्यांची कीर्ती मोठी आहे. कानडीने केला मतारा व्रत, माझा पाठ आहे हा. त्या कीर्तन महाराजांचं प्रसिद्ध आहे, लय प्रसिद्ध आहे. जुन्या काळातलं लय कीर्तन, अगदी 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 तंतोतंत कीर्तन ऐकायचं म्हटलं का त्या अभंग महाराष्ट्रात कोणाचंच कीर्तन ऐकू नका, फक्त या महाराजांचं कीर्तन ऐका. अगदी गोड आहे, अगदी अगदी अगदी. बिराजदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांची विशेष गुणाभार. हार्मोनियम गोड वाजवतायत. इकडून बन्सी बाबा बसलेत. आज मला काही माझ्या कीर्तनात देवच बसले, काय विशेष नाही. हा बन्सी बाबा आहे, सगळं माझं भजनी मंडळ आणि माझ्या जीवाळपाड प्रेम करणार सगळं गुंजळवाडीकर. सगळे आमची कावडीची पोरं, सगळी 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 पोरं आहेत. आमचे भजनी मंडळ आहे, त्यांचं लय जीव बाबा माझ्यावर. इथून कीर्तन संपलं का तरी मला फोन असतो. लय प्रेम करणारी माणसं आहे. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, ज्यांचा गोड असा हात आहे आणि अगदी धडधड नाही, अगदी जिथल्या तिथं आहे. चोपून वाजवतात पण अगदी गोड, किती गोड आहे. असं वाटतं गुळाचा खडा घ्यावा तुमच्या तोंडात येऊन घालावा, एवढं गोड आहे. हा हा हा. तांबे महाराज आहे. अगदी त्या महाराजांची, त्या तांबे महाराजाची आठवण झाली बरं का. ते तांबे महाराज एक दुसरे अगदी अगदी गोड. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. नाना सुद्धा उपस्थित आहे. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष तरुण आभार. विनेकरी बाबांकडे बघितलं का मधुकर महाराजगिरी वाटलं मला इकडे कायला आलंय. अगदी गोड आहे, ते सुद्धा गोड दिसत आहेत. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी विनेकरी बाबा आहेत, तुळशीवाल्या माई आहेत, सगळे टाळकरी. माझ्या संस्थेतले संदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थीगण, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. कुणी राहिलं असेल तर तुमच्या साक्षीनं माझ्या काशी विश्वेश्वराचं नाव घेतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. मस्त गे पायावरी, करी सदा वार करी सदा मस्तक के पायावरी वार करी सदा वार करी सदा वार करी मस्तक के पायावरी वार करी सदा पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. किती पवित्र माती आहे. या मातीमध्ये जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे. या मातीमध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे. या मातीचा इतिहास कुणी ऐर्या गैऱ्यांना नाही लिहिला दादा. तर या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभूराजांच्या छाव्यानं, तुकोबारायच्या गाठ्यातल्या भंगानं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं, सावता महाराजांच्या मळ्यातल्या अभंगानं, थोर महापुरुषांच्या क्रांतीनं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. म्हणून पवित्र ती कुळ, पावन तो देश, जे हरीचे दास जन्मले. एवढ्या पवित्र मातीमध्ये मग जागवण्याची कधीतरी आश ठेवली बाय. प्रत्येक क्षणाला थोर संतांनी सांगितलं की जागवा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, बाबे चरणी ठेविला माथा, चुकवी व्यथा चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन्म कधीतरी जागवण्याची गरज आहे, कधीतरी तो मिळवण्याची गरज आहे. का मिळ बाबा? महाराज म्हटले या शरीरामध्ये आलात ना तर शरीराचं महत्वाचं गणित आहे. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या, हे जन्माचं गणित. मग सोडवलं पाहिजे. मोठी गंमत आहे. ज्या दिवशी ते सोडवाल
अरे उशी आयुष्यातलं गणित कुठंतरी सार्थक लागत. मानवी जन्मामध्ये आला तर हा देह पवित्र करणं मोठी गंमत आहे असं बाबा महाराज सातारकर म्हणतात. मिळवलं पाहिजे, मोठी गंमत आहे. मानवी जन्मामध्ये आलात ना तर हे पुन्हा पुन्हा नाही. एक अवलिया साधून सांगितलंय, मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हे पुन्हा मिळणार नाही म्हणून वेळेत सावध व्हा. का सावध व्हा? या जगतामध्ये शरीर मिळाले भजना करता. शास्त्र सांगतं बाबा माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला बोला, हे माय बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच जेवलं पाहिजे. आपलं काय चाललंय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतोय म्हणून कोरोना आला म्हटलं हात धुवा रे. माणसाला सांगितलं पण माणूस काय करतो? वेळेत जागत होत नाही. कधीतरी वेळेत जाग बा. आणि शरीराची कधीतरी महत्वाची पार्श्वभूमी ती शोधून घ्या. कशात आहे? महाराज म्हटले, हया खबो हया खबो जो शाम का दर्शन किया करे, है शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख कहे जो रहे व्यर्थ बातों में, मुखो ये जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती सी शोभा ने हाथ है, हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगा ओ मीरा हो गई मंगा, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. असा भावानी असा प्रेम असावं तर देव मिळतो. पण हल्ली काय झालंय? देवच मिळत नाही. महाराज मी एक माफी मागून वाक्य बोलले बघा, पडतंय बघा ना. मी गोड वाक्य सांग. हल्लीच्या काळामध्ये देव भेटत नाही. का भेटत नाही? लय लोक म्हणतात महाराज मी 85 वाऱ्या केल्या पण अजूनही देव स्वप्नात आला. येईल तरी कसा? तू वारीत गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळतो. महाराज म्हटले नाही मिळणार, नाही मिळणार. महाराज म्हटले देव मिळवायचा आहे तर सर्व भावी देवासी म्हणून या शरण जा. कधीतरी सर्व भावानं त्याला शरण गेलं पाहिजे. आणि सर्व भावानं ज्या दिवशी शरण जाल त्या दिवशी तो मिळेलच. का नाही देव मिळणार? का देव भेटत नाही? मी याचे गोड उदाहरण सांगतो बघा. कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे ना. देवाला प्राप्त करायचंय मग भाव आणि प्रेम लागलच ना. मग भावा प्रेमाशिवाय देव मिळत नाही. हे महत्वाचं गणित कधीतरी शोधलं पाहिजे. पण कधीतरी काय करावं? त्याची अर्थता ठेवावी. काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, हायसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. हे असं असावं. आदरणीय चैतन्यजी महाराज दिगलूरकरांचे एक वाक्य मला वाक्य आठवतं. बाबा म्हणायचे काय मागावं, कुणाकडे मागावं आणि कसं मागावं याचं सुद्धा गुह्य ज्ञान आपल्या जवळ असलं पाहिजे. परमात्म्याजवळ गेलोय पण त्याच्याजवळ निश्चित सुखाचीच मागणी करत असाल तर चुकताय. कधीतरी त्याच्या भक्तीचं वरदान सुद्धा आपल्या अंगीकारणेमध्ये आलं पाहिजे. ज्या देवाला सुद्धा या सुखाची या परमानंदाची आस आहे. आपण अभंग ऐकला, ज्या सुखा कारणे देव भेट. बोला बोला बोला, पाठ असलं तर बोलायचा. ज्या सुखा कारणे देव वैकुंठ संत वैकुंठ, ज्या सुखा देव ज्या सुखा कारणे वैकुंठ. क्या बात आहे, वाह वाह वाह, छान छान, मस्त. असं म्हणत चालायचं बरं का. काय काय उगाच असं नाही, असं नाही, नीट म्हणायचं मस्त. हा कधीतरी म्हणायचं.
मानवी जन्मामध्ये सुखाची जर असं शोधायची ना तर एकमेव आहे. मला एक विचारायचं तुम्हाला, पहिल्यांदाच विचारून जाईल. तुमच्यापैकी पंढरपूरला आळंदीला किती जण गेले? जर हात वर करा बरं. तुम्ही गेलेलेच मला माहितीच आहे, पण गेले ते वर करा हात. गेले एवढेच गेले अखेरच्यातून? बर, बाकीच्यांनी लवकरात लवकर टेम्पो भरा पंढरपूरला जायला. गेलं पाहिजे. किती आनंद आहे का? चला हो पंढरीला जाऊ, हे चला पंढरीला जाऊ, जीवाच्या 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 जीवन कधीतरी गेलं पाहिजे. आणि तिथं जातो ना एवढं दमून जातो. अरे एवढं दमून जरी गेलो, हाता कोटे दावे म्हण तुझे चरण देखल्या, भाग गेला अवघा झाला. कधी आनंद होतो काय कळतच नाही. आणि नुसतं जाऊ नका पंढरपूरला, नुसतं जाऊ नका. तिथं गेल्यानंतर ती लुटायचा सुद्धा प्रयत्न करा. लुटा तुम्ही म्हणता लोकांच्या चपला, लोकांचे कपडे, हे नाही हे नाही हे नाही. किती गोड आहे, ऐका मस्त पैकी ऐका किती गोड आहे. वेडारे 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 ए वेडारे पंढरी लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, अवघे तीर्थाचे माहेर, वेडारे पंढरी पंढरी वेडारे पंढरी. कधीतरी जाऊ माणसं, लय आनंद आहे. लोक कुठे जातात, पण कुठे जाण्यापेक्षा पंढरपूरचं वाराणसीपेक्षा जास्त महत्व आमच्या पंढरपुराला आहे. माणसानं गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. हे तीर्थ शोधलं पाहिजे. अरे वारी वारी जन्म मारणार ते हारी पडलो. आता संकट निवारण्याचं काम काय करते? काय करते? वारी करते. कधीतरी केली पाहिजे. आपण कोणाच्या वाऱ्या करतो? केली पाहिजे. हे गोड वाक्य सांगून जाईल बघा. मानवी जन्मात आलात ना तर माणसाने एकदा तरी पंढरपूर पाहावं, एकदा तरी आळंदी पाहावी मावा. त्याशिवाय माणसानं जीवच सोडू नये. आणि त्याशिवाय जर जीव सोडला तर जन्माला आला. आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला, मला नका बोलायला. हा 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 कधीतरी गेलं बाय, लय आनंद आहे. मग कसं जाऊ माणसानं? उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. कधीतरी गेलं पाहिजे. ते चोरत चित्त गेलं पाहिजे. हाय लय मोठं साधन आहे. पण काय झालं, तुकोबारांनी प्रत्येकाला सांगितलं घ्या देव घ्या, देव घ्या. हा इथं आला सगळ्यांना सांगितलं. पण लोक म्हटले देवाना लगे, देवाना लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. दुसऱ्या वर्गाला सांगितलं महाराज, हा म्हटले सेवितो आरस वाटितो आणि ग्यारे होऊ नका, रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदान सांगितलं. पण लोकाला लटिके ती रुचीन साच कोणाही नाही पाहिजे. हे पहिल्यापासून आलं. लोकाला खरं आवडत नाही. आणि खोटं 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 आवडल्याशिवाय राहत नाही. जगाची रीत आहे, नाताच्या घरची उलटीच कोण. मला वाटतं हे जोपासलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी जोपासताल त्या दिवशी आयुष्यातलं महत्वाचं गणित सार्थ केला. मग आले ना आपल्या सगळ्यांना सांगितलं घ्या देव घ्या. लोक म्हटले नाही लागत. मग त्याच्यामध्ये तिसरा वर्ग साधू लोकांचा. साधू लोकांना सांगितलं या लागून या पा या विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. तिसऱ्या वर्गाला म्हटलं. मग विनंती कोणाला करतात? तुकोबारांनी याचं उत्तर त्या अभंगात दिलं नाही बघा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे नाव घेतलं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा नाही घेतलं नाव. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल नाही घेतलं नाव. सकळाशी येते आयात नाही घेतलं नाव. तू का म्हणे नामा पाशी चारी नाही घेतलं. एकच नाव घेतलं नाही. चला ज्ञानोबारायकडे जाऊ. ज्ञानोबाराय सांगा विनंती कोणाला केली? ज्ञानोबाराय म्हटले विनंती केली ऐका. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुष्टिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण. 8 जणांना विनंती केली. गाते कोण? चहुवेदी चहुवेदी जान शाही शास्त्री 18 पुराण गाती झाली. श्रोते कोण? हर ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्याच्यात तोंडून माझा
त्याच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या राजाचं नाव परीक्षिती राजा. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला. चतुर गुण जगाला चालवणारा एक आहे, चतुरा तो गुण लावण्याची काय. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली. विनोदी कोण होतं? नारद हे विनोदी होते. दुष्यते कोण? हा आपल्या शेजारी तालुका आहे अकोले तालुक्यात साधू होऊन गेले. आपण लय भाग्यवान माणसं आहे संगमनेरकर, आहे का? लय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. अकोले तालुक्यात असे साधू होऊन गेले. आई हा उग्या एका गोटामध्ये 7 सागर पिले. किती? मला त्या दिवशी एक पठ्ठे भेटला. म्हटलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. म्हटलं विचार. म्हटले महाराज प्रश्न असा आहे, जर प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. आणि त्यानं जरा घेतलेली होती. कळतं तुम्हाला मी काय बोलतो ते? हाय का? तू जरा घेणार होता. म्हटलं बरं विचार. म्हटले महाराज तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे साधून गेले की त्यांनी अवघे एका गोटामध्ये 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? म्हटलं अगस्त्य ऋषी. म्हणले वा छान उत्तर दिलं. अजून एक प्रश्न बाकी आहे. म्हणले प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागेल. म्हटलं ठीक आहे. म्हणजे अगस्त्य ऋषी जर एका गोट्यात अख्खे 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? मला उत्तर आलं नाही. पाहता काय टुलटुळ मायाकडे. शेवटी आडला अरे मला पाय धरावे लागले. म्हटलं बाबा सांग बाबा मला काही उत्तर येत नाही, तू सांग. तो वाटलं किती सोपं उत्तर आहे महाराज. हा पट्ट्या हा 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 पट्ट्या अवघ्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो बाबा. सांगायचं मुद्दा आशांच्या नादी नाही लागायचं माणसं. आणि आशांच्या तावडी सापडणं म्हणजे अण्णा नाना बरं का म्हणजे महाराज, आशांच्या तावडी सापडणं म्हणजे का सयाच्या तावडीत गायीनं सापडणं म्हणजे अशी अवस्था आहे. लय अवघड आहे की आपल्याला कसं पकडतील, काय काय बोलतील काय सांगता येत नाही. सांगून जाईल. अगस्त्य ऋषी दुष्यते होते. सोहमबाबी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांची गुरुविदेयी जनक या 8 जणांना महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. मग हे नाम मुखात येण्याकरता बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवड. नाम आलं पाहिजे का? महाराज म्हणले नामाविन मुख सर्पाचे ते बीड. कधीतरी घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? अरे या जन्मातले एकमेव महत्वाचं कारण आहे. सगळं काही देवानं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हे त्याच्याच करता दिलंय. हा आपण वाया घालतोय. वाया घालू नका. का वाया घालू नका? सांगतो तुम्हाची बाजारे विठाला, सांगतो तुम्हाची बाजारे विठाला. नाही तरी केला जन्म माया, करिता बरोबरी दुरावसी दूरी. कधीतरी केलं पाहिजे, हे भजन केलं पाहिजे. मग भाग्याने भजन मिळतं. भाग्य अनुकूलच असावं लागेल. आता एक गोड वाक्य सांगू का? तुम्ही इथपर्यंत आलात, माय बाप
तुम्ही नाही आलात, माझ्या विश्वेश्वरानं तुम्हाला बोलवलंय म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. एक गोड वाक्य आहे का? इरादे लाख बनते बनकर टूट जाते हैं, लेकिन इस मंडप में वही लोग आते हैं उन्हें काशी विश्वेश्वर जी बुलाते हैं. काशी विश्वेश्वर इथं कोणी येत नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे नाही का? इथं येणारा प्रत्येक मनुष्य भाग्यवंत आहे. भाग्य लागतं अनुकूल, अनुकूल असावं लागतं. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल कृपा केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. हो जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही. कधीतरी जन्मातली काहीतरी अनेक जन्मातली पुण्य आहे. मी जन्मामध्ये ते महत्वाचं गणित आहे. मग हे मिळवलं पाहिजे, कधीतरी प्राप्त केलं पाहिजे. एक प्रसंग सांगून झाले. आदरणीय आमचे बाबा डॉक्टर कृष्ण कृपांकित विकासानंदजी बाबा मिसाळ बाबा एक प्रसंग सांगतात भाग्याचा, लय गोड आहे. वेळ आणि काळ कधी कोणावर पुसून येत नाही बरं का. काळ वेळ नाम उच्चारित. आणि माणसानं या दोनही गोष्टीचा कधीतरी बारकाने अभ्यास केला पाहिजे. कोणत्या? माणसाजवळ श्रीमंती आली की माणसानं होरळून जाऊ नये, आणि गरिबी आली तर माणसानं खचून जाऊ नये. हे दोनही टप्पे चालू राहतात. तुकोबाऱ्यांनी याला जोड दिली. ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे. वेळ आली आली आणि गरिबी सोबत दोन्ही आल्या, आणि अशा वेळेस कुणी साथ देत नाही बरं का. सब पैसे के बाई दिल का साथी. एक गोड वाक्य आणखीनच बोलून जाईल बाबा. बघा पटेल तुम्हाला. खिशात जर पैसा असेल तर सारी दुनिया तुम्हाला सलाम करल, पण खिशातला पैसा जाऊ द्या, हीच दुनिया तुम्हाला बदनाम केल्याशिवाय सोडणार नाही. दुनियाचं गणित रे अवघड आहे. महाराज त्या पोरावर वेळ आली ज्याचं लग्न साक्षात लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीतून लावलं. रस्त्यावर आलं. आणि हे आणखीन एक गणित आहे बरं का. आता ऐका ना, गोड सांगेल महाराज. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत काय होते? बोला 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 बोला. आता पटकन बोला. तुम्ही शार्प माणसं आहे. काय होते? किती पटीने वाढते? 10 पटीने वाढते. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत किती पटीने वाढते? घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराची सुद्धा किंमत 10 पटीने वाढते. पण माणूसच जर रस्त्यावर आला, आता बोला, माणसाची किंमत 0 होते. झिरो होते. रस्त्यावर आलं कोणी साथ देना, कोणी साथ देना म्हटल्यावर तर काय करायचं काय करायचं. ते गेलं नाशिकला. नाशिक जवळ होतो संगमनेरहून 70-80 किलोमीटर, 100च्या आसपास गेलं. एसटी पकडली दुपारची आणि गेलं. साधू लोकांच्या त्र्यंबकेश्वर मध्ये पाला खाऊन दिवस काढायला लागले. तिथंच त्याचं गाव. पाला खाऊन दिवस. आजही पण काही त्र्यंबकेश्वर मध्ये काही साधू लोकांचा आखाडा आहे. नीट बारकाईने जाऊन बघा. आमच्या बाबांमुळे आम्हाला पाहायला मिळालं. कदाचित बन्सी बाबांना माहिती असेल. तिथं काही साधू लोक पाला खाऊन दिवस काढतात. अन्न पाण्याचा त्याग करून खर तर निष्काम भक्तीनं कसं देवापर्यंत जाता येईल, योग साधनेनं कसं देवाजवळ जाता येईल याचं ज्ञान जर शिकायचंय तर कधीतरी त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जावं. कळतं. साधू बाबांच्या संगतीत ते पोरग गेलं. पाला खाऊन दिवस काढायला लागलं. त्याचं लग्न लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीतून लावलं होतं. गड्या ऐका, लय बार काय नाही का. एवढं जरी ऐकलं ना तरी आजचं कीर्तन सार्थकी लागेल. पाला खाऊन दिवस काढायला लागलो. अनेक दिवस निघून गेले. आणि 3-4 महिन्यानंतर ज्या लक्ष्मी मातेनं त्याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावलं होतं ना, त्या लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली होती. मातेनं बघितलं. वाईट वाटलं मातेला. अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीतून लावलं आणि इथं पाला खाऊन दिवस काढते. मातेला वाईट वाटलं. मातीने हिरा काढला. हिरा 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 ठेवीता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा हो तो हिरा त्याच्या समोर टाकला.
हिरा टाकला आणि मीरा आपलं लक्ष्मी माता निघून गेल्या. तो हिरा त्या आवाज झाला, तो रत्न बारकीच होता. तो हिरा उचलला, आनंद झाला. म्हटलं आत्ता हिरा घेतो, आत्ता घरी जातो, बायकोच्या हातात हिरा देतो. बायको मला घरात गेली. निघालं घरी. घरी निघालं, तहान लागली. गावाबाहेर नदी होती. कोणती नदी? नदी होती. तहान लागली, आत्ता पाणी पितो, आत्ता घरी जातो. डोक्यामध्ये माझ्यासारखा फेटा होता. फेट्याच्या आडीमध्ये त्याने हिरा खावला आणि पाणी पिण्याकरता वाकलं. जे वाकलं, बोला की हा असं, आता बोलत चला असं तुम्ही. हा, तो हिरा पाण्यात पडला. पाण्यात मासे असतात. माशानं वाटलं मलाच काहीतरी खायला टाकलं. एक भला मोठा मासा आला, माशानं त्याच्यावर झडप घातली, घेऊन गेलं. यानं उडी टाकली पाण्यात. 2 तास पोहिलं, फुगलं पाणी. आणि 2 तासानंतर बाहेर आलं. जंगलाकडे पाहते, गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते, गावाकडे पाहते. काय करू? घरी गेलो तर उपयोग नाही होणार. पुन्हा जंगलात गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातीची विहीर चालली होती. मातीनं बायलं आले, खाल्याच्या समोर मी हिरा टाकला तरी इथंच. दुसऱ्या दिवशी मातीनं त्याच्या समोर नवरत्नाचा हार टाकला. हार नवरत्नाचा. या नाही तू उचलला. म्हटलं आता जातो घरी. कोण टाकतंय काय टाकतंय याला माहितीच नव्हतं. फक्त उचलत चालला होता घरी. निघाला घरी. रोजची नदी लागली, तहान लागली. आजही पण म्हणला पाण्याकडे नेलं का पाण्यात पडतंय. नक्यावरचा फेटा काढला आणि रस्त्यालाच काढून ठेवला. हार आणि फेटा. फेटानं हार रस्त्याला काढून ठेवला आणि पाणी प्यायला गेलं. वरून घार आली. घार. गारीनं तो हार बघितला. गारीला वाटलं सापच आहे. चमकलं ना ते. गारीनं हारावर झडप घातली. गार हार घेऊन गेली. आता यानं किती इमान आली मग याच्या गार हाताला लागेल? नाही लागेल. नाही विला चला जंगलाकडे पाहते, गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते, गावाकडे पाहते. म्हणला एवढं जरी परिस्थिती बायकोला सांगितलं तर बायको मला घरात गेली. जरा बोला चला. हा घरात गेली. आणि निघालं बाबा. घरी गेलो. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला. कोण आहे? हा म्हटलं मी. दरवाजा उघड. तिने विचारलं कशा करता आला? हा म्हटलं अगं काल मला हिरा सापडला. ती म्हटली द्या ना, तेवढा तरी जपून ठेवते, चांगला संसार होईल. तो म्हटला पण ऐक ना, गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि हिरा पाण्यात पडला. आज काय आलात? आज मला नवरत्नाचा हार सापडला. ती म्हटली द्या, तेवढं तरी जपून ठेवते. तो म्हटला पण आज पाणी प्यायला गेलो आणि गार हार घेऊन गेली. बायकोनी घरात नाही घेतलं. पुन्हा पाला खायला काढून दिलं. पाहता काय माझ्याकडं? हा दिलं काढून. आणि परत तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातीची फेरी चालली होती. आता ऐका, बारका नाही का बरं का. लक्ष्मी मातीची फेरी चालली. मातीनं बघितलं 2 दिवस झाले याच्या समोर मी हिरा हार टाकते, तरी इथंच. मातीला वाईट वाटलं आणि विचार करत असताना माती समोर एक आकृती तयार झाली. ए माते, याला तू किती दे, याच्या ते भाग्यात नाही. माझं नाव आहे भाग्य. हे जर मी त्याला दिलं तरच ती त्याला मिळल, अन्यथा मिळणार नाही. लक्ष्मी माता तापली. कस काय? याचं लग्न मी लावलंय सोन्याच्या पालखीतून आणि याच्या भाग्य याच्या ती कस काय नाही, मला पटून दे. भाग्य म्हटलं 1 मिनिट थांबा. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. किती मोठ्यानं बोला, आता मोठ्यानं बोला. किती रुपयाचं? 1 रुपयाचं. 1 रुपयाचं नाणं तयार केलं आणि फेकलं कोणासमोर? हे जे होतं ना, खण्ण आवाज झाला नाण्याचा. खण्ण आवाज झाला. हे पाहतोय तर काय समोर 1 रुपयाचं नाणं आहे. काय येईल 1 रुपयात? काय येणार नाही. पण त्याचा मित्र होता तिथं माशावाला, कोळीदादा. कोळीदादाकडे म्हणला 1 रुपयाचा एक मासा खरेदी करायचा. त्याची माझी चांगली मैत्री आहे. मग कोळीदादाकडे गेला. कोळीदादा गाणं म्हणून दाखवलं. तेरे जैसा. हा गाणं बिनं म्हटलं. ते खुश झालं. तर म्हणलं मग काय लागते तुम्हाला? तर म्हणलं मला एक मोठा मासा लागतोय. 1 रुपयाला एक मोठा मासा खरेदी केला आणि मासा घेतलाय का हातात, निघालं घरी. पण घरी जाण्याच्या अगोदर विचार आला की मासा तयार करण्याकरता जळण लाकडं लागतंय. म्हणून एका झाडावर चढलं, मासा खाली ठेवला पाय त्याला झाडाच्या, आणि वर चढलं. तडातड लाकडं मोडायला लागलं. लाकडं मोडत असताना नेमकी त्याच झाडावर चढलं ज्या घारीनं तो हार झडपला होता. त्या घरट्यातल्या त्या फांदीवर गेलो. तो फेटा आणि हार नेमकी त्याच घरट्यात होता.
एवढा आनंद झाला. ह्या टार खाली घेतला, लाकडं हातात घेतली, खाली मासा घेतला, एका हातात लाकडं, एका हातात आपलं ते सगळं घेऊन निघालं. रोजची नदी लागली. आज म्हटलं मेलो तरी चालेल, पाणी प्यायचं नाही. पाणी पिलं नाही. ते घरी गेलं आणि दरवाजा वाजवला आणि वाजवल्या बायकोनं धाडकन दरवाजा उघडला. बायकोचं टेम्परेचर 101 डिग्री सेल्सिअस वर गेलो. हे पट्ट्यानं 101 वर्ष. लगेच गळ्यात बायकोच्या तो फेट्यातला हार बाजूला केला आणि बायकोच्या गळ्यात 100 101 वर्ष लगेच 0 मायनस. बायको म्हणली बदामाचं दूध करू का बदामाचा शिरा करू? हा म्हटला काही नको करू, तुला मासा आवडतो ना, हा मासा घे. बायको आवरीच होती. बायकोनी मासा घेतला, घासावा लागतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं माहिती? मला नाही माहिती. हवामान खात्याच्या अंदाज घासला आणि कापला. तो कोणता मासा होता तर तुम्हीच बोला. शाबाश, क्या बात आहे. आता ऐका, फिड बसला. आता लक्ष्मी मातीने जे काही त्याला दिलं ते त्याला मिळालं का? मोठ्याने बोला. आता नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं? 1 रुपया. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी? भाग्यानं दिला. महाराज म्हटले भाग्य जर अनुकूल नसेल तर कोणतीच गोष्ट मिळणार नाही. भाग्य अनुकूल असावं लागल. पण भाग्यच आम्हाला अनुकूल करायचे. महाराज पत्ता सांगा, कोणता पत्ता आहे? अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी वर्णन केलंय की उजळले भाग्य आता. भाग्य उजळायचं फक्त एकच ठिकाण आहे, ते फक्त संतांचं दर्शन.
हे तो एक संता ठाई लाभ पाही उत्तम. हे फक्त संताच्या ठिकाणी उजळवत आहे. मग महाराज संत एकमेव अशी गोष्ट आहे त्या जगतातला मार्ग दाखवतात. जे मार्ग दाखवून या जगतातलं संतांपासून देवापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव साधन आहे. आणि प्रत्येकाची एकमेव गोष्ट महत्वाची सांगितली निळोबारायने. निळोबाराय म्हटले मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे. आणि यांच्या पलीकडं निनती काही टाना टोना नामस्मरणा वाचू. तीची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा फक्त एक भगवान परमात्माच हेत आहे, बाकी ज्यांना दुसरं काय आवडतच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. पण फक्त भगवान परमात्माच आवडतो. पण हे ऐका ना, भगवान परमात्मा आवडण्याकरता सुद्धा आपला ताळेबंद असावं लागतो. मी गोड वाक्य सांग, तुकोबारायचे प्रमाण मला आठवतं बरं का. कसं आहे, तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. दोन बाजू होते त्याच्या. कशा बरं का, बार काही नाही का, परत म्हणायचं नाही, कळलं नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. त्याचे दोन अर्थ लागले. कसे, तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची, आणि तुका म्हणे ताळा नाही त्याची दोनही बाजू. ज्याच्या जीवनात ताळा आहे त्याची नाही, आणि तुका म्हणे ताळा नाही त्याची. आता समजला असेल हा, या दोनही बाजू. मानवी जन्मामध्ये ह्या बाजू कुठेतरी आखल्या पाहिजे. तुकोबाराय म्हटले कोणतंही क्षेत्र असू द्या ताळेबंद फार महत्वाचं आहे. आणि तुकोबाराय म्हटले मी आखला. कसा आखला? आमच्या घरी तेच धन आहे. कोणतं धन? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जन ती टाळ, जन जन ती टाळ, सदा जन जन ती टाळ, सदा जन जन ती धन आहे. आणि वैष्णवानी हेच साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एर झार, झाला सफळ व्यापार. हे मिळवलं बाय. मग हे मिळवत असताना आपली सुद्धा वृत्ती कधीतरी त्याच प्रमाणे लावली पाहिजे. काय होतं, आपण मोहाच्या दिशेने देवाजवळ जातो. माझ्या अंगलट आलं परवा दिवशी. मी कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर असं निघायच्या तयारीत, बरोबर निघायच्या तयारीत बरं का महाराज 4-5 कार्यकर्ते आले माझ्याकडे. म्हणले महाराज तुम्हाला किती पाकिट भरले दाखवा बरं. मोह सांगतो, मोह माझा पण ना ना. आले 4-5. म्हणले महाराज दाखवा बरं पाकिट किती भरले. म्हटलं दर एवढंच भरलं. हा म्हटलं बघा भाऊ एवढंच भरलं. म्हणले महाराज लय कमी झालं. 5 मिनिटं थांबा अजून भरून आणतो. गेले अजून आले नाही. मी त्या दिवसापासून विचार केला, म्हटलं जे मिळेल ना 1 रुपया मिळाला तरी घरी न्यायचा, मागे द्यायचा नाही. हा मग माणसाला मोह व्हायला घालवतो. नको मावा. काम क्रोध लोभ महाराज हे महत्वाची गणित आहे. आणि हे जर जिंकायचं आहे तर त्याकरता संताची संगत महत्वाची. कुसंगी नाडीला साधू जैसा, साधू जैसा कुसंगी नाडीला साधू जैसा, डेकनाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगी नाडीला साधू जैसा, साधू जैसा कुसंगी नाडीला साधू जैसा. ही संगत असावी आणि संगतीतून देवाजवळ जाता येईल. कारण प्रमाण आहे आपल्याकडे.
महाराज म्हणले संताविन प्राप्ती नाही, हरिप्राप्तीचे उपाय धरावे. आमदार आपलं आपलं संतांचे ते पाय सांगितलं का नाही? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. हे एकंदरीत सर्व सुख संतांजवळ आहे. पण हे शोधलं पाहिजे, ही वृत्ती असली पाहिजे. कारण की का हे उजळायचे ना भाग्य दुसरं कोणीच कोणाचं नाही. तुम्ही म्हणता ना मग माझी आजी, माझा बाबा, माझा पप्पा हे कोणीच येणार नाही. अंतकाळ येऊ द्या, अंतकाळाला कोणीच येणार नाही. कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोट, मृग जळावत जाईल लया, मृग जळावत जाईल लया, मृग जळावत जाईल लया. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृग जळावत जाईल लया. मी मिळवलं पाहिजे. साधू बाबा आले, असं काशी विश्वेश्वराचं मंदिर, साधू बाबा आले. अशा पवित्रच ठिकाणी साधू बाबा येत असतात बरं का. पण ते काय असतं आपल्या जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आपल्यातच असतात साधू, साधू समानच्या सारखेच असतात, पण ती कळत नाही बाबा. संत नवती जगा हे आपल्याकडे प्रमाण आहे. साधू बाबा आले, थोडस मॉनिटर. आणि साधू बाबा आल्यानंतर साधू बाबा गावात बसले. सगळी लोक पाय पडायला, गुंजाळवाडी, व्यालाळ, तिकडून कर्यावरून, इकडून निमुणवरून सगळी लोक यायची पाया पडाय. इकडून गुन्नोर वगैरे सगळे, अकोला सगळी लोक यायची, सर वगैरे सगळी. आणि पाया पडायला यायची साधू बाबाच्या. साधू बाबा म्हणले ठीक आहे, पण एक पोरग पाया पडायला आलं. पोरग त्याचं नवीन लग्न झालं होतं. साधू बाबाच्या जवळ हट्ट धरला. साधू बाबा तुम्हाला काय काय येतं मला शिकवा ना. साधू बाबा म्हणले मी संसारातल्या माणसाला नाही शिकवत. लय भानगडी का? संसारातल्या माणसाला शिकवाय गेलं तर ती उलट शिकत, ज्यानं शिकवलंय ना त्याला शिकत ते, त्याच्यामुळे नाही शिकवत म्हणले. पोरगा हट्टाला भेटलं, म्हणले मला शिकावं लागेल, जे होईल ते होईल, मला शिकायचं. ठीक आहे म्हणले, उद्यापासून सकाळचे. पोरगा हट्टाला भेटलं. साधू बाबा म्हणले ठीक आहे, उद्यापासून सकाळचं माझ्यासोबत यायचं. अष्टांग योगापैकी पहिला योग शिकवला, ध्यान योग, जप योग, तप योग शिकवला. पोरगा 8 दिवसात शिकून घेतलं पोरानं. आणि 9व्या दिवशी पोरगा आलं साधू बाबा. साधू बाबा पहिला योग शिकून झाला आपला, तुम्हाला प्रश्न विचारायचा. विचारू? साधू म्हणले विचार. साधू बाबा तुम्ही लग्न नाही केलं का? कोणाला म्हटलं ते पोरग? साधू बाबा तुम्ही लग्न ना. साधू म्हटले साधू कोणाला म्हणतात माहिती का? ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू म्हणतात, आणि ज्यानं 6 साधलेत त्याला सहाधू असं म्हणतात. सहाधू आणि साधू याच्यात फरक आहे. नाही केलं लग्न. वर्ग म्हटलं साधू बाबा लग्न करायला पाहिजे होतं, आयशाला बाजू चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. साधू बाबाला म्हटलं. साधू बाबा म्हटले भाऊ लय बोलला तू, आता बस 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 बस. नाही केलं लग्न. काय तुला तुझं तरी काय गणित मला ऐकू दे. म्हणला माझं गणित लय भारी आहे. म्हणला माझी आजी ना, माझी आजी माझ्यासाठी जीव बी द्यायला तयार आहे. हा बर. माझी बायको आहे ना माझ्याकरता जीव सोडायला तयार आहे. म्हणले बर मला पाहिजे. कोण किती जीव लावतो ना मला पाहिजे. म्हणले मी तुला 8 दिवस काय शिकवलंय? म्हणले ध्यान शिकवलंय. मग आता घरी जायचं. निघ उठ म्हणले, पहिल्यांदा उठ. म्हणले मग काय करायचं घरी जाऊन? म्हणले 8 दिवस जे शिकवलंय ती आता उद्या सकाळी करायचं. म्हणले काय करायचं? उद्या सकाळी किती वाजता उठ? म्हणले 5:30ला. 5:30ला नाही उठायचं, 5लाच उठायचं उद्या. आणि मी जे शिकवलं ना तुला 8 दिवस तिला ते करायचं. ध्यान लाव. ओ बाबा ध्यान लावलं तर घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील. तेच तर आपल्याला पाहिजे. तू जा घरी. पोरगं म्हटलं बघा बरं का बाबा, पर तिथपर्यंत जाऊ नका देऊ, निम्म्यात तरी या. हा हा हा. साधू म्हणले ठीक आहे येतो तुझा. पोरगं रात्री घरी गेलं, जेवलं, झोपलं. सकाळी उठलं 5ला उठलं. अलाराम लावून झोपलं होतं. अलारामची सुद्धा विशेष गंमत आहे. अलाराम तर याच्यातलं उठतो राम, नाही झाला राम तर याच्यातला जातो तो राम. हा समजणे वालों को काफी. हा. आणि पोरानं अलाराम लावला आणि सकाळी उठलं 5ला उठलं. त्यांनी ध्यान लावलं. 5:30 वाजले, 5:45 वाजले. पोरगं काय उठाना. बायको उठायला आली. बायकोला वाटलं काय झालं, उठाना. बायको उठायला आली. बायको हलवती त्यांना, नाही उठवत. बायको आरडायला लागले, ए धावा पळा वाचवा यांना. काय सगळी लोक जमा केली. सगळ्या गावानं घोषित केलं पोरग हा 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 गेलं. पण पोरग काय गेलेलं
पोरानं काय लावलं होतं? ध्यान. सगळं गाव जमा झालं, भजनी मंडळ झालं. आमचं भजनी मंडळ गुंजळवाडीचं लय म्हणजे सगळ्यात सुख दुःखात असतं, कसे का असू द्या. आणि सगळे जमा झाले, आणि सगळे जमा झाले भजनी मंडळाने. आमच्या बाबांनी अभंग लावला, आम्ही अभंग लावला मस्त पैकी. स्वरात काळी दोनचा पंचम लावला, खर्जात मध्यम तीव्र असं 3 स्वरात सुरुवात केली. बाबांनी पकवा वाजवला गोड. मागचे बाबा 2-3 टाळा होते, आणि बाकींची तयारी चालली होती. सगळे रडत होते. 8 वाजले, 10 वाजले, सगळे पाहुणे रावळे जमा झाले, आणि 11 वाजले. पोराला उचलायची तयारी झाली. तेवढ्याच साधू बाबा आले. साधू बाबा आले, लोकांनी वाट दिली, साधू बाबा वाजवा वाजवा. अख्खी लोक बाबा साधू बाबा आले, काहीतरी चमत्कार होणार. आणि साधू बाबा पोराजवळ आले. जुनी माणसं माणूस गेलाय की नाही कशाने ओळखायचं? बस हातात हात घेतला, आणि पोराची नाडी, हाताची नाडी जोरात दाबली. म्हणले उठू नको, पिक्चर आबी बाकी, तू उठला दाख बिघडून जाईल. हा ऐकत म्हणले काय काय होते. पोरग झोपून राहिलं. दोघांची खुणा झाली. कोणाची? आता बोला, पटकेच बोला. साधू बाबाची आणि पोराची. म्हणले आता फक्त ऐकत राहा, फक्त काय काय होतंय ना हे ऐकत राहा. म्हणले ऐका रे ऐका, हे पोरग जिवंत होईल, पण एक आठ आहे. 8 माझ्या खिशात एक पुडी घरी राहिली गाड्या. ऐका, माझ्या खिशात एक पुडी आहे, आणि पुडी ते काय औषध आहे. जो औषध घेईल, जो औषध पिल, तो मरल. आणि पोरग जेवढे पाहुणे रावळे होती ना तेवढे धडाधड बाहेर पळायला लागले. राहिले घरातले राहिले. तेवढ्यात आजीला आम्हाला शिव्या देत होती. आजी आम्हाला म्हणत होती, यामाचे काय डोळे गेले का काय, तारण्या ताट्या नातून याला मला ठेवलं. लोक ना बरं का, माझं एक म्हणणं आहे, लोक भामटी आहेत. माझा अनुभव आहे बाबा, मी सांगून जाईल. लोक आपल्याबद्दल जर वाईट घडलं ना, लोकाला शिव्या देतात, यात काही नवल. आपल्याबद्दल वाईट घडलं तर लोक देवाला सुद्धा शिव्या द्यायला माग पुढे पाहत नाही. अरे आई रे बेमान दुनिया, आई रे त्यानं दिलंय एवढं तरी कधीतरी सांभाळा. जे होतं ते बऱ्या करता होतं. ऐका, हाची म्हणायची असं बोलायची. बायको रडत होती. बायको म्हणली त्यांना न्यायच्या अगोदर मला न्यायचं, यामा तो लय न्याय द्यावाला, असं लय बोलत होती. तेवढ्या साधू बाबा उठले. ए आजी रडू नको, थांब, डोळे पुस. तू म्हणती ना यामाचे काय डोळे गेले का, घाई धरी पुढे आणि घे औषध, तो नातू जिवंत होईल, जा तू काय नाही राहिलं. आजीनं डोळं पुसलं, साधू बाबा भडकली ना, ज्वागड्या अजून मी कडकडा हरभर पुढे मला म्हणतो औषध घे. घेणार नाही, घेतलं नाही आजीनं औषध. पाहता काय माझ्याकडे, आजीनं औषध नाही घेतलं. बायकोकडे गेले. बायकोला म्हटले तुम्ही लय म्हणत होती यमाचे डोळे गेले का काय, मग तुम्ही घ्या औषध. बायको म्हटली ओ साधू बाबा दुसरा करील. औषध घेणार बघा, लय लटका व्यवहार आहे. लटिका ज्ञानोबाराने उगच नाही लिहिलंय. लटिका व्यवहार वाया हे रजार हरी, हे प्रमाण व्हायलाच नाही जाणार महाराज कुठं. हे उगच नाही लिहिलं त्यांनी. दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही, कुणीच घ्यायना. मग बाबा म्हणले कुणी नाही घेत. परत पोराजवळ येऊन बसले, नाडी दाबली. म्हणले पक पक पक. लय म्हणला माझा अमकन माझं ऐक. आता म्हणले बघा आता काय होते बघत राहा. साधू म्हणले कुणीच औषध घेत नाही. गुंजळवाडीतलं, वेल्लाळ्यातलं, खरे निमोनचे कोणी नाही घेत. नाही घेऊ द्या, मी औषध घेतो. कोण म्हटलं? साधू बाबा. भजनी मंडळ बाहेर टाळ ठेवलं, पळत आतमध्ये आलं. भजनी मंडळ म्हटलं बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी आमच्या संपत्यात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. आणि संसारातली माणसं लय बनेला असते. तुम्हाला माहिती ना, कळशारोहणाच्या टायमाला ब्रह्मचारीच माणसाला वर का चढतात माहिती का? त्याला जर वर चढवलं कळस बसवायला, आणि यदा कदाचित त्याचा जर पाय सटकला आणि ते जर खाली पडलं, त्याच्या मागं पुढे बायका पोरं नसतात म्हणून वर चढतात, बाकी काहीच कारण नाही. संसारातली माणसं लय बनेला असतात. आणि लय अवघड आहे. महाराज कुणीच औषध घ्यायला. भजनी मंडळ म्हटलं बाबा तुम्ही जर औषध घेतलं
तर दंशन पुण्यतिथी साजरी करू. सगळ्या गावानं फटाकडे फोडायला सुरुवात केली. हे साधू बाबा औषध घेणार. आमच्या संकेत दादानं शूटिंग काढली. खाली वाजलं का वर फाट वाजायचं. फक्त फाट असं 2 बार व्हायचे. आणि बाबा असं काय आता ते लय गावानं आनंद उत्सव केला. पोरग जिवंत होणार, पोरग जिवंत होणार. हक्क गाव जमा झालं. यांनी अभंग बदली केला. आम्ही जातोचा बदली केला. आजी आनंदू रे आनंदू. एवढा आनंदाच्या बरा सगळे अभंग ट्रॅक चेंज केला. हवे म्हणले पोरग जिवंत होणार आपल्या गावचं. साधू बाबा मारणार आणि पोरग जिवंत होणार. साधू म्हणले ठीक आहे, समय आलाय औषध घ्यायचा. दूध आणा, दूध. कोरडं घेणार नाही म्हणलं. कोरडं जमणार नाही, ठसका लागून मरण म्हटले मी. चाललंय काय म्हणतो. एक त्या दिवशी जीव द्यायला चालला होता, कंदील घेऊन चालला होता. कंदील कायला म्हणले, ही चुकाट्याच लागतो असं गणित. हा साधू म्हणले दूध आणा, दूध आणा. दूध बोलवलं आणि पुडी काढली. पुडीत औषध बिवषध नव्हतं. पुडीत होती पिठी साखर. पिठी साखर टाकली आणि अशा कारणाला एक तरी चमचा लागतोच. नाही कळलं तुम्हाला. आजकाल चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात. चमचा लागतोच. क्षेत्र कोणतंही असू द्या. चमचा बोलावला आणि चमचा बोलावलं, दूध हलवलं. आपल्याकडे एक म्हणे संगमनेर भागात, हंसावळ्या गुळवून नाही, दूध 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 दूध. साधू बाबा दूध पिले. आता लोक पोरग कधी उठतोय पाहत नव्हते. धन्य माता पिता. साधू काय माराना. साधू माराना. पोराचा आता परत हात दाबला. म्हणले ओट, आता ओट ओट ओट. म्हणला लय माझी आजी, माझी बायकोन माझं हे. बघ पोरा, अंतकाळाला खरी वेळ आली तर खरी खुरी साथ देणार या जगतामध्ये तुझं कोणीच नाही. वेळेत जाग हो. पोरगही म्हटलं खरंय बाबा, निघायचं आता तुमच्या बरोबर. सोडला संसार आणि पोरग निघालो. तेवढ्यात आजी आडी आली. कुठं चालला आणि मला सोडून चालला. हे आजी, थोड्या वेळापूर्वी तू म्हणत होती कडकडा हरभर फुडी दे. तुला हरभऱ्याचं पोत आणाया चाललोय. पोत. हा या जगात कोणीच कोणाचं नाही. सांगू का. नाही रे नाही कुणाचे, बहीण कुणाचे, भाव कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कुणी. मग तुमचं कोणी नाही. मग भाग्य उजळा. कधीतरी अंतकाळाचा विचार करा. अंतकाळाचा विचार काय करावा. संगतीतून करावा. आणि संगत कोणाची करावी तर भाग्याची संगत करावी. भाग्य कुठं आहे तर ती फक्त संतांच्याच ठिकाणी आहे. याचंच उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या संत दर्शनी हाला दर्शन
विठ्ठल 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की संत दर्शनी या लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनामध्ये महत्वाचं गणित आहे की आयुष्यातला संपूर्ण सार्थक जर करायचं तर ते फक्त याच ठिकाणी होईल आणि कुठे नाही. आपल्या मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचं एकदा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आमच्या गुंजाळवाडीच्या वतीनं आमच्या वेल्लाळ्याच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपलं स्वागत करतोय. एक 10 मिनिटामध्ये मी 10 ते 15 मिनिटं चालू द्या. थांबणार आहे ना? तशी काही घाई नाही ना? ठीक आहे. हां चालेल. ओके 15-20 मिनिटात मी थांबणार आहे. कसं लय दाट पिरून उपयोग नाही. दाट पेरलं तर वर कणसाला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापात असं. हां माहिती आता कसं आहे मोठाली माणसं आली का आपलं माणसानं उरकून घ्यावा. हा लय भर पावसात मोठ धरूनही उपयोग नाही. भर पावसात मोठ धरली तर मग समज नको कापे. हा 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 जुन्या माणसांना कळलं मला काय बोलायचे ते नवीनला नाही कळणार. मग महाराज संत दर्शन थोडा मॉनिटर संतांच्या दर्शनामध्ये हा लाभ आहे. ते संत दर्शन घेण्याकरता सुद्धा मानवी जन्मातलं वर्म साहेब ओळखलं पाहिजे. क्षेत्र कोणते असू द्या तुम्ही तुमच्या क्षेत्रात का होईना हे राजकीय असू द्या सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या मला वाटतं म्हणशी बाबा क्षेत्र ओळखण्याकरता सुद्धा वर्म महत्वाचं. चुकली या वर्म फेरा पडे. आणि वर्म जर चुकलं तर कोणालाही फेरा हा नक्कीच आहे. बरोबर ना? माणसानं वर्म ओळखलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच गोष्टीची अडचण आहे. सध्या तुमच्याकडे कसं आहे काय मला माहिती नाही पण आदरणीय संतवीर पंडित त्या कराडकर म्हणतात तात्या म्हणतात महाराष्ट्रातली गोठ्यातली गाय आणि घरातली माय ज्या दिवशी वाचल त्या दिवशी महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार. वाचली बाय. सध्या पुरीच्या बापाला एवढं मार्केट आहे एवढं मार्केट सफरचंदाला सुद्धा नाही. अवघड झालंय. आणि माझ्या गाडीत बाबा आजही पण 5-6 बायोडाटे पडलेत. अवघड झालंय सध्या पुरीच्या बापाला विचारलं का औंदा लग्नाचं काही हातच शिवर करता औंदा काही डोक्यात नाही पुढच्या वर्षी बघू. असंच एक लग्न मी वर्म सांगून जाईल थांबणार आहे मी ऐका. असंच एक लग्न जमलं आपलं गुंजाळवाडी वेल्लाळे गाव सारखं गाव. लग्न जुळल्यावर पहिल्यांदा काय प्रश्न असतो बाबा कशाचा? हा देणे घेण्याचा. पुरीचा बाप म्हटलं आपल्याकडे काही नाही तुम्हाला काही द्याता आलं तर द्या नाही तर या वर्षी काय आपल्या डोक्यात. पोराचा बाप म्हटलं काही देऊ नका अक्षदा टाकायला या. पुरीच्या बापाला पटलं पण पुरीचा बाप म्हटला एवढे पण आपण कमी नाही. त्यानं काय केलं तो म्हटला मग अख्ख्या वारडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी माझी. कोण म्हटलं? पुरीचा बाप. आणि त्यानं ती लिहून दिल्यानंतर ते म्हटलं आचार्याकडे गेलं. आचार्याला ऑर्डर लिहून दिली लाडू डाळ भात पुरी भाजीची ऑर्डर लिहून दिली. आचार्याने लिहून घेतली. आचार्य आदल्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी स्वयंपाक करायला गेला. स्वयंपाक लाडूचा करायचा. अगोदर काय तयार करावं लागलं लाडूचा? हा शाबास हा पाक. पण पाकाचं असं गणित आहे पाकाची जर चाचणी चुकली आणि पाक जर कडक झाला तर लाडू कशा होतात? निबार कडक. हा म्हणजे एकच हा म्हणजे कडक होतात. लग्नाचा दिवस चुकवला गेला आपल्याकडे काही लग्न वेळेवर लागत नाही. लग्नाचा मुहूर्त जर 2 वाजताचा आहे तर बिनीपीठ लग्न 4-5 पुढंच लागतं. पण सांगू रामायण सांगतं माणसानं लग्न वेळेत लावावं. श्रीरामचंद्र प्रभूचं आणि सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं लग्न उशिरा झालं. परिणाम 14 वर्ष वनवास भोगावा लागला. लग्न वेळेवर लावत जा. आपली तर 2-2 तास लीट लागत काय काय भोगावं लागेल इथं सांगायची गरज आहे का? लग्न वेळेवर लावत जा. आणि नाही परिणाम आता ती लग्नात प्रथा बिघडून टाकली लोकांनी. परवा एक लग्नाला गेलो आणि आशीर्वाद दिला म्हटलं लग्नाला थांबावं यांचा हार बीर घातला का मग घरी जावं. ते पोरानं घेतलं अगोदर पोरानं पुरीला हार घातला आणि पुरीचा हार पोराला घालायची वेळ आली. आता पोराने घेतलं पोराला काय घेतलं उचलून घेतल्यानंतर पुरीला आता उचलून घ्यायला कोणी नव्हतंच. पुरीला राग आला पुरीनं राग व्हायचा की हार फेकला कोणाच्या गळ्यात? नवरदेवाच्या. तू नवरदेवाच्या नाही गळ्यात गेला तो गेला ब्राह्मण काकाच्या.
कधीतरी ना आपण आपल्या धर्माचं वाटोळ करायचं काम आपणच चालवलंय. काहीतरी जागा वा. आणि महाराज ते लग्नाचा दिवस उगवला गेला आणि लग्न लागलं 4-5 वाजता लागलं. आणि आपली लोक काही लोक लग्नाला लग्न म्हणून येतच नाही. कशा म्हणून येतात? हा हा जेवायला. बरोबर बोलले. हा. आणि आपल्या लोकांना पंक्ती पाडायला सुद्धा सांगावं लागत. आता अशी बसलेत ना, पंक्ती तयार. हा पंक्ती तयार झाल्या. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पंक्ती तयार झाल्या. आणि तुमच्या ताटामध्ये लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला. तुमचा पहिला हात कशाला जाईल? वादन. धन्य माता पिता. लाडूला हात गेला पण लाडू काय हातानं? बोला की लाडू काय हातानं? फुटाना. यांना वाटलं लाडू काय हातानं फुटाना. हे म्हटले आता महाआघाडी सत्ता स्थापन केल्याशिवाय काय जुळणार? महाआघाडी कशी? तुमची नाही बरं का, आमची इकडची झाली. नाही तर तुम्ही म्हणता ना इकडे महाराज काही जोडून राहिले. असं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अगदी मोकळं बसा. असं खासदार साहेब बसले बाबा, विचार करून बोललं पाहिजे. ऐका. हा हात ऐका. आघाडी तयार करायची. कशी करायची? म्हणले वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या. युतीची वेळ झाली आणि 2-2.5 वर्ष निघूनही गेले. पण वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते. रातोरात पक्ष सोडून अभ्यास करून बसवलंय. अभ्यास महाराज पूर्ण आलाय सगळे कोण. मधला काय फुटला? वरचे 2 आणि खालचे 2 निघून गेले पण मधला काय फुटला? बाबा बोला की. याची बोल की. मधला काय फुटला? मधला फुटला नाही. लय कट्टर. तुम्हाला इडी बिडी आली तर राहिलं पाहिजे कट्टर. आणि एकानं आता लग्नात सगळे लोक जेवायला बसले. जुन्या काळात कांदा कशानं बोडायचे? बोला की कशानं बोडायचे? बुकीनं. आता नका बोडू, दवाखान्यात न्यावं लागत. एकानं लाडू इथं घेतला, इथं घेतला. आणि लग्नात कोण कशी हवा करेल काय सांगता रे. एकानं लाडू इथं घेतला आणि जोरात असं केलं. असं केल्यावर 2 शिरा संघ चुपटून आल्या. पाहता काय टुळटुळ मायाकडे. लाडू काय फुटला नाही. मुलाचं बाप कचेरीच्या दरवाजा जवळ बसलो तर त्यानं त्या सापटीत लाडू घातला. सापटीत दरवाजाच्या सापटीत लाडू घातला. लोम कळलं दरवाजाला. लग्नात सहकार्याची भूमिका लय असते. कोण कशीच भूमिका बाळगल मला काय सांगता नाही. पण 2 जण आले मागून आणि पोराच्या बाप्पाला मागून धरलं आणि 3 दरवाजाला लोम कळले. अख्खा दरवाजा बिजागरी सही तुपटून आला पण लाडू काय फुटला? मुलाचं बाप्पा इथगलं, मुलीच्या बाप्पाकडे गेलं. जे हनुमान सभागृहात लग्न होत आणि नेमकी पंक्ती बसल्या आणि पंक्ती बसल्या ताटात लाडू होते. सगळं वाढलं होतं. दोघांची भांडणं सुरू झाली, मुलाच्या बाप्पाची आणि मुलीच्या बाप्पाची. आता दोन्हीकडचे वरड तापड असल्या कारणानं भांडणं सुरू झाली. कोणाचं लक्ष जेवणावर जाईना. पण घाई भांडणं, अगदी तीव्रता वाढली. भांडणाची तीव्रता वाढली पण आता घाई मारायला काही सापडा ना. लाडून मारलं. शबास. हा लाडून मारलं. आता प्रसंग संपलाय. उत्तर द्या. लाडूची काय चुकली ती? मोठ्यानं बोला. चाचणी. वा. लाडूचा चाचणी तयार करण्यानंतर लाडूचा काय चुकला होता? पाक. आणि पाकाचं काय चुकलं होतं? वर्म. महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये जाण्याचं जर वर्म चुकलं तर आपल्याला सुद्धा फेरा नक्कीच आहे. अरे सांग का संतांच्या संगतीत काय होतं? वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं. अरे तरी माझ्या ज्ञानोबारायांनी साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं ज्ञानोबारायाला साजलं म्हणून पाठीवर मांड बाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं म्हणून खिडकीतून बघणाऱ्या विसोबा खेचर नावाच्या पंडिताचं गुबुगुबू वाजलं. ही ताकद संताची. हे वाजलं कधीतरी हे कळलं पाहिजे. पण हे काय होतं? प्रॉब्लेम असा आहे, कळू येईल अंत काय. मला वाटतं कधीतरी कळून नका घेऊ. कळालं कधी पाहिजे? आता जस्ट टिक फॉर टॅक. जिथल्या तिथं सावध झालो आणि हरीच्या आलो जागरणा. मग कसं जागत व्हायचंय? प्रेमानं भजन करून जागवायचं. विठोबा रखुमाई संत स्वागतासाठी मी सन्मान्य दत्तात्रय सदाशिव फटांगरे, त्याचप्रमाणे
सन्मान्य पंढरीनाथ विठोबा गुंदा, तुकाराम विठोबा गुंदा, कारभारी दगडू सोनोने, माजी खासदार सन्मान्य भाऊसाहेबजी वागचौरे, हरिभक्तप्रायण बन्सी महाराज गुंदा, आपणास विनंती आहे आपण संत स्वागतासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. चला. सन्मान्य अशोक भाऊ सातपुते. महाराजाचं वजन कमी आणि हाराचं जास्त झाले, पण हे भाग्य लागतं. भाग्य गुंजाळवाडीत, वेल्लाळ्यात या सगळ्यांच्या सानिध्यात कीर्तन करायला ना बहुता सुकृताची जोडी. मला तर तेच वाटते बाबा. म्हणून खरं तर पण एक बोलू का, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे काशी विश्वनाथ जी की, वरना मुझमें कोई बात नहीं. द्यावे तेवढे धन्यवाद. आपले हे प्रेम असंच वृद्धिगत होत जावो हे खरं तर विश्वेश्वरांच्या चरणाजवळ प्रार्थना. एकदा प्रेमानं भजन करणार आहोत आणि त्यानंतर वाणीला पूर्ण विराम देणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज मस्तपैकी सगळ्यांनी आता हात वर करायचे. मस्तपैकी सगळ्यांनी माग बसलेले सगळे आपण श्री विश्वेश्वरांचं भजन करणार आहे.
कॅमेरावाले अशी शूटिंग काढा की आज कळोद्याकड्या महाराष्ट्रभर आज आमच्या गुंजाळवाडीमध्ये बेल्लाळ्यामध्ये काशी विश्वेश्वरांचा हा सोहळा समर्पित होतोय. सगळ्यांनी हात वर करायची, एकाचाही हात खाली राहिला नाही पाहिजे. मस्त पैकी हा हा मी सांगाल तशी टाळी वाजवायची, सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं. म्हणणार ना माझ्या मागे सगळे हा एक तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. चला ज्याला ज्याला शक्य त्यानं उभं राहायचं. चला हा हा हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरची शेवटी बा काळ बांधून घेईल, सरची शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून घेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमची काही बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमची काही बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोले तो दे, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो दे, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. लठीकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे, लठीकेनं बोलू आता वर्तमान घोटे, लठीकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लठीकेनं बोलू आता वर्तमान घोटे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळावर,
शकून सांगावया आली माई वाचना 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 ए काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं बोट काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं बोट आजीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणा राजा तो गुणवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती 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 हिंदू मुसलमान वा 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 आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत हिंदू मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय शिवाजी ज्ञानदीप लावू सकी त्या आजी तो बघ ना तिला दात नाही पण पुरा लय महत्वाचं आहे जोपासलं पाहिजे कधीतरी आनंद लुटला पाहिजे आनंद लुटण्याचं साधन फक्त हेच आहे म्हणून खरं तर जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय पुनश्च एकदा सगळ्या विशेष सप्ताह कमिटीचं विशेष ऋण आभार व्यक्त करतोय नूरभाऊ अगदी गोड असं नियोजन आहे सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद माझं भजनी मंडळ सगळी कावडीवाली पोरं सगळे विशेष ऋण आभार आमचे सगळा मित्रपरिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांच्या ठिकाणी विशेष ऋण आभार सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोड असा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित झाला शुभम महाराजे नवनाथ महाराजे आमचे गुंजाळ महाराजे आमच्या ताई सगळ्यांनी महाराजांनी गोड अशी साथ दिली तांबे महाराजांनी सगळ्यांची विशेष ऋण आभार व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम शेवटची चाल नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा आत्ताच मला फोन आला काही कारणास्तव हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाजे काही कारणास्तव कीर्तनातली शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे वाणीला आता पूर्ण विराम विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 हा बोले रे